नमस्कार. योग साधनेच्या या अद्भुत प्रवासात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पतंजलींच्या योगसूत्रांच्या सखोल विश्वात प्रवेश करणार आहोत, जे योगशास्त्राचं मूळ मानलं जातं. आणि सुरुवात करणार आहोत ती अगदी पहिल्या सूत्रापासून, अथ योगानुशासनम. हे फक्त एक वाक्य नाहीये, हा तर संपूर्ण योग प्रवासाचा पाया आहे असं समजा. चला तर मग या महत्वाच्या सूत्राचा अर्थ उलगडून बघूया. बघा, हे आहे ते मूळ संस्कृत सूत्र, अथ योगानुशासनम. ऐकायला किती गहन आणि वजनदार वाटतं नाही का? पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या प्राचीन ओळीचा नेमका अर्थ आहे तरी काय, आणि पतंजली ऋषींनी योग प्रवासाची सुरुवात याच आणि याच शब्दांनी का केली असेल, चला शोधूया. बरं, कुठल्याही गहन गोष्टीचा अर्थ लावायचा असेल तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तिची फोड करणं. आपण हे तेच करणार आहोत. या सूत्रातल्या प्रत्येक शब्दाला वेगळं करून त्याचा अर्थ समजून घेऊया, म्हणजे संपूर्ण सूत्राचा आशय अगदी स्पष्ट होईल. चला मग बघूया एक एक शब्द. पहिला शब्द आहे अथ. याचा सरळ सोपा अर्थ आहे आता. दुसरा शब्द तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, योग, म्हणजे योगशास्त्र. आणि तिसरा आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे अनुशासनम. याचा अर्थ होतो शिस्त किंवा एखादी गोष्ट आचरणात कशी आणायची याचं मार्गदर्शन. तर मग आता हे तिन्ही तुकडे एकत्र जोडून बघूया. अथ, योग, अनुशासनम म्हणजे काय? आता योगशास्त्राच्या आचरणाविषयीचं मार्गदर्शन सुरू होत आहे. हे म्हणजे कसं आहे, एक घोषणाच आहे जणू, की चला आता योग अभ्यासाला सुरुवात करूया. पण थांबा, इथे शिस्त किंवा अनुशासनम म्हणजे काय? शाळेतली शिस्त आहे का? नाही, अजिबात नाही. हा शब्द वाटतो तितका सोपा नाहीये, आणि या सूत्रातला हा सर्वात महत्त्वाचा शब्द आहे. चला जरा या शब्दाच्या मुळाशी जाऊया. याला समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समजा शिक्षक वर्गात आले. ते थेट शिकवायला सुरुवात करतात का? नाही. आधी ते वर्गात एक वातावरण तयार करतात, मुलांचं लक्ष वेधून घेतात आणि सांगतात की आज आपण काय शिकणार आहोत. बरोबर? अगदी तसंच काम हे पहिलं सूत्र करतं. ते आपल्याला मानसिकदृष्ट्या तयार करतं. ते आपल्याला एक प्रकारे सांगतंय की आता बाकी सगळं बाजूला ठेवा आणि योग अभ्यासासाठी सज्ज व्हा. ही एक प्रकारची माइंडसेट सेटिंग आहे, जेणेकरून पुढचं ज्ञान आपण व्यवस्थित ग्रहण करू शकू. आणि इथेच पतंजली ऋषी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर ठेवतात. त्यांना फक्त माहिती किंवा ज्ञान द्यायचं नाहीये, त्यांना कृती हवी आहे, प्रत्यक्ष आचरण हवं आहे. लक्षात घ्या, पतंजली असं नाही म्हणत की मी योग शिकवतो. ते म्हणतात योगाचं आचरण कसं करायचं हे मी सांगतो. म्हणजे त्यांच्यासाठी योग ही केवळ वाचण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाहीये, तर ती जगण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणूनच म्हटलं जातं की योग हे केवळ तत्वज्ञान नाहीये, तर ते एक अनुभूतीचं शास्त्र आहे. याचा अर्थच हा की याचे फायदे तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही ते स्वतः अनुभवाल, स्वतःच्या आचरणात आणाल. योगाचे सुपरिणाम आपल्याला शरीराद्वारे व मनाद्वारे प्राप्त होतात. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा योग आपल्या मॅटवरून आपल्या दैनंदिन आयुष्यात उतरतो, केवळ पुस्तकातल्या पानांवर राहत नाही. चला आता पुन्हा एकदा त्या पहिल्या शब्दाकडे येऊया. अथ. हा शब्द वाटतो तितका साधा नाहीये बरं का. या एका शब्दात खूप मोठी ताकद दडलेली आहे. हा फक्त वाक्याची सुरुवात करणारा शब्द नाहीये. अथ म्हणजे आता. पण हा फक्त वेळेबद्दल नाही बोलत. हा शब्द सांगतो की आपण एक पक्का निर्णय घेतला आहे, एक वचनबद्धता दाखवली आहे की हो, मी या क्षणी अभ्यासाला सुरुवात करायला तयार आहे. हे स्वतःला दिलेले एक वचन आहे. योगाची सुरुवात उद्यावर ढकलून होत नाही किंवा अजून एक पुस्तक वाचतो मग करतो असं म्हणूनही होत नाही. ती योग्य वेळ कधीच येत नाही. खरी सुरुवात होते आता, याच क्षणी. हा अथ शब्द आपल्याला थेट वर्तमानात खेचून आणतो आणि सांगतो की वाट बघू नका, कृती करा. सुरुवात करायला सगळ्यात शुभ मुहूर्त म्हणजे हाच क्षण. तर मग या पहिल्या सूत्रानं आपल्याला शिस्तीसाठी तयार केलं आणि सांगितलं की सुरुवात आता करायची आहे. पण एक प्रश्न उरतोच की ही शिस्त लावायची कशासाठी? पतंजलींच्या मते हा योग म्हणजे नेमकं आहे तरी काय? याचं उत्तर आपल्याला मिळतं पुढच्या सूत्रामध्ये, ज्याची चर्चा आपण पुढच्या भागात नक्की करू.